हॅलो नमस्कार. तर तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की देव कसे स्वच्छ करायचे अगदी घरच्या साहित्यात आणि फक्त तीनच लागतं साहित्य घरचे, तर तीनच वस्तूमध्ये आपले देव पूर्ण छान असे सोन्यासारखे चकाकतील. तर इथं पहिल्यांदा घ्यायचं आहे दही आणि त्यामध्ये मीठ घालायचं आहे अर्धी वाटी. आणि हे मीठ मी बारीक घेतले. तुमच्याकडे जर मोठे मीठ असेल तर तुम्ही घेऊ शकता, परंतु व्यवस्थित स्वच्छ करता येत नाही. बारीक मीठ असलं की स्क्रबरचं पण खूप छान काम करतं. तर इथं बारीक मीठ घेतलं आणि त्यामध्ये एक लिंबू पिळलं आहे आणि पूर्ण एक लिंबू छान रस असणारा घ्यायचा आहे. जर रस कमी असेल तर तुम्ही 2 लिंबू घेऊ शकता. आणि आपल्याकडे जेवढे देव आहेत, संख्या आहे देवांची, तर त्या क्वांटिटीमध्ये आपण इथं दही, मीठ आणि लिंबू घ्यायचा आहे. आणि अगदी या 3 साहित्यामध्येच आपले देव खूप छान असे स्वच्छ होतात. आणि इथं मी देव स्वच्छ करण्यासाठी जे लिंबू वापरले आहे तर त्या लिंबाच्या सालीचाच मी वापर करत आहे आणि त्याने पण देव छान स्वच्छ होतात. हाताने पण स्वच्छ करू शकतो, तसेच ब्रशचा पण वापर करू शकतो, परंतु तो ब्रश आपण देवांना स्वच्छ करण्यासाठी घेतलेला असावा, वापरलेला नसावा. तर इथं मी जर जास्तच घाण असेल किंवा धूळ वगैरे, बारीक डिझाईन वगैरे असते, तर त्यामध्ये जर अगदी काळपटपणा आला असेल तर तेवढ्यापुरतंच मी ब्रशचा वापर करते. नाहीतर अशा पद्धतीने हाताने पण खूप छान देव स्वच्छ होतात. तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक देव स्वच्छ करू शकतो. आणि आम्हाला आमच्या जवळचेच एक्सपायर झाल्यामुळे आम्हाला 10 दिवसाचं सुतक होतं, त्यामुळे 10 दिवस देव पूजले नव्हते. त्यामुळे आता सुतक फिटल्यानंतर अशा पद्धतीने देवाची स्वच्छता केली आहे आणि देव अगदी घासून काढलेले आहेत. आणि हे आपण अगदी 15 दिवसातून अमावस्येला पौर्णिमेला आपण देव स्वच्छ करू शकतो. आणि अशा 15 दिवसातून एकदा केले तर देव जास्त घाण होत नाहीत, धूळ वगैरे बसत नाही जास्त. आणि अगदी तांब्या पितळेचे सर्व साहित्य, आपण देवाला लागणारे पूजेचे साहित्य, कलश, अशा पद्धतीने पटकन स्वच्छ निघतो. आणि नक्की ट्राय करून बघा. अगदी घरच्या साहित्यामध्ये आपले देव अगदी छान चकाकतील. आणि दही थोडंसं आंबटपणा असावा दह्याला, तर देव खूप छान निघतात. तर अशा पद्धतीने घासून वगैरे घ्यायचं आहे पूर्ण कलश वगैरे. आणि इथं स्वच्छ करून घेतलेलं आहे मी. आणि त्यानंतर देव धुवायचे कसे, तर त्याची पण आपल्याला एक पद्धत असते. सर्व देव आता मी घासून घेतलेले आहेत, परंतु धुताना सर्व देव एकत्र धुवायचे नसतात. देवांना एकत्र आंघोळ घालायची नसते किंवा एकाच ताम्हणमध्ये घेऊन सर्व देवावरती पाणी ओतायचे नसते. कारण प्रत्येक देवाला वेगवेगळं घेऊन प्रत्येकाला वेगवेगळी आंघोळ घालायची असते. कारण आपल्या घरातील पण आपण सदस्य एकत्र राहतो, परंतु आपण एकत्र आंघोळ करत नाही, प्रत्येकजण सेपरेट आंघोळ करतं. त्याच पद्धतीने प्रत्येक देवाला ही वेगवेगळी आंघोळ घालायची असते. या प्रत्येक देवावरचे एकमेकांवरती शिंतोडे वगैरे उडू नये, अशा पद्धतीने देवाला वेगवेगळी आंघोळ घालायचं असतं. आणि देवाला पाण्याने आंघोळ घातल्यानंतर पुसून घ्यायचं असतं स्वच्छ, कारण त्यावरती पाण्याचे डाग पडू शकतात. आणि डाग पडल्यानंतर लवकर काळपटपणा जो असतो तर तो पटकन येतो. त्यामुळे प्रत्येक वेळी देव स्वच्छ केल्यानंतर छान स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं देव. आणि ज्या कापडाने आपण देव पुसणार आहोत तर ते देव स्वच्छ पुसण्यासाठीच घेतलेलं कापड असावं. कोणतंही वापरायचे कापड किंवा आपण जे जुने कापड असतं तर ते पुसायला घ्यायचं नाही, स्पेशल त्यासाठीच कापड ठेवलेलं असावं. तर अशा पद्धतीने प्रत्येक देव आंघोळ घातल्यानंतर छान असं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता अगदी 3 घरच्या साहित्यामध्ये देव आधी कसे होते आणि आता कशा पद्धतीने स्वच्छ झालेले आहेत. अगदी छान एकदम स्वच्छ आंघोळ घालायची आहे. आणि हे रेग्युलर आपण आता आज घासून घेतलेत म्हणून नाही, तर रेग्युलर रोजच्या रोज जी देवपूजा आपण करतो तर ही अशा पद्धतीनेच प्रत्येक देवाला सेपरेट घेऊन आपल्याला आंघोळ घालायची असते. तर अशा पद्धतीने वेळ देऊन देवाचं प्रत्येक कार्य वेळ देऊनच केलं पाहिजे. आणि बघू शकता देव आधी कसे होते आणि आता कशा पद्धतीने स्वच्छ झालेले आहेत. आणि तुम्ही पण अशा पद्धतीने स्वच्छ करू शकता घरच्या साहित्यात. आणि त्यानंतर देवघर पूर्ण मी स्वच्छ करून घेतलेलं आहे, पुसून वगैरे घेतले. आणि त्यानंतर स्वच्छ धुतलेलं वस्त्र मी अंथरलेलं आहे.
आणि हे वस्त्र देवासाठी मी स्पेशल साईजमध्ये कट करून कडेनं टिप मारून वगैरे आणून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने छान अंथरून घ्यायचं आहे आणि सर्वात आधी आपल्याला दिवा लावायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक कापूरची वडी टाकायची आहे. तर देवाऱ्यामध्ये सर्वात आधी जी कोणतीही आपण सेवा करतो तर तिथून पॉझिटिव्ह एनर्जीज बाहेर पडते. तर त्यामुळे दिव्यामध्ये जर आपण एक कापूर घातला तर तो विरघळायला चालू होतो आणि आपल्या दिव्यामधून छान असा मंद सुवास कापराचा पूर्ण घरामध्ये पसरला जातो आणि जोपर्यंत आपला दिवा चालू आहे तोपर्यंत सुवास आपल्या घरभर पसरलेला राहतो अगदी दिवसभर. त्यामुळे अशा पद्धतीने एक कापूर दिव्यामध्ये नक्की घालत जा. आणि त्यानंतर कलश पूजन करायचं आहे आणि मी स्वस्तिक कशा पद्धतीनं काढलेलं आहे तर तुम्ही बघू शकता. बरेच जण क्रॉसमध्ये स्वस्तिक काढत नाहीत देवघरामध्ये, तर अशा पद्धतीने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर आपलं कलश पूजन करायचं आहे. आणि कलशमध्ये जो नारळ आपण वापरतो तर तो 6 महिन्यातून एकदा बदलून घ्यायचा आहे. आणि तो बदलायचा म्हणजे आपण जो नारळ पूजणार आहे कलशमध्ये तर तो आपलं कुलस्वामी किंवा कुलस्वामिनीला जातो, कुलदैवतला, तर तिथून आणायचा आहे आणि तो पूजायचा आहे. आणि विसर्जन पण वाहत्या पाण्यामध्ये करायचं आहे किंवा जमिनीमध्ये आपण पुरूही शकतो. तर अशा पद्धतीने त्याचं विसर्जन करायचं आहे आणि नवीन नारळ आपण पूजण्यासाठी आणायचं आहे. आणि त्यानंतर जशी आपल्या देवाची मांडणी असते, प्रत्येकाची वेगवेगळी असते, आपल्या आवडीनुसार आपण मांडू शकतो. त्याचं पण कोणत्या पद्धतीने मांडणी वगैरे असते तर त्याचं पण शास्त्र वगैरे आहे. परंतु प्रत्येकाची जशी मांडणी आहे तशा पद्धतीने आपण देवघरामध्ये आपण मांडून घेऊ शकतो. आणि त्यानंतर देवाला फुले वाहायची आहेत. तर फुलांशिवाय अपूर्णच आहे देवघर आपलं, त्याशिवाय प्रसन्न छान असं वाटतच नाही. तर देवघरामध्ये देवपूजा केल्यानंतर नक्की फुले घातली पाहिजेत, देवांना वाहिली पाहिजेत. तर अशा पद्धतीने रेग्युलर फुलं घातली तरच देवघर छान आणि सुंदर वाटतं आणि आपल्याला पण छान प्रसन्न वाटतं. आणि त्यानंतर आपल्याला जो आपला घरात प्रसाद आहे केलेला आहे तर तो आपण दाखवू शकतो. काही नसेल तर साखरेचा नैवेद्य दाखवावा, परंतु रोजच्या रोज नैवेद्य, त्यानंतर आपण जेवण केल्यानंतर जेवणाच्या ताटाचा नैवेद्य हा देवाला दाखवायचाच असतो. तर फुले घालून झालेले आहेत आणि त्यानंतर मी पंती घेतली आणि त्यामध्ये धूप जो मी घरातच केलेला आहे तयार, आणि त्याचा पण व्हिडिओ मी केलेला आहे. तुम्ही नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. आणि आपल्याला धूप लावायचं आहे. बरेच जण अगरबत्ती लावत नाहीत कारण त्यामध्ये बांबू स्टिक असते आणि ती घातक असते. तर अशा पद्धतीने आपण घरी तयार केलेला धूप वापरू शकतो किंवा विकतही आणलेला धूप आपण वापरू शकतो. त्यानंतर सगळ्यात शेवटी रांगोळी, कारण आधी काढली तर विस्कटली जाते 100%. तर रांगोळी काढून घेतली आहे आणि आज आहे सोमवार, त्यामुळे सोमवारची ओमची रांगोळी मी काढत आहे. कोणत्या वारी कोणती रांगोळी काढली पाहिजे देवघरासमोर किंवा उंबरट्यावरती, तर त्याचा पण मी एक व्हिडिओ केलेला आहे आणि खूप छान तो व्हिडिओ व्हायरल होत आहे. तर नक्की जाऊन तुम्ही बघा कोणत्या दिवशी कोणती रांगोळी काढायची आहे, कोणतं शुभचिन्ह काढायचं आहे. तर अशा पद्धतीने आपली देवपूजा आपण साधी सोपी परंतु छान मनाला प्रसन्न करणारी देवपूजा आपण दररोज केली पाहिजे. आणि जर मनाला प्रसन्न वाटलं तर दिवस आपला पूर्ण प्रसन्न जातो. त्यानंतर आपली जी वाचन वगैरे आहे, जी कोणती सेवा करणार आहे, स्वामी सेवा असेल किंवा आणखी कोणतं व्रत किंवा वाचन वगैरे असेल तर ते करू शकतो. श्री स्वामी.